नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आठवडाभरात घडलेल्या घडामोडींचा MCQच्या रूपामध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि जेवढे पण प्रश्न उत्तरे असतील ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा. तर चला बघूया आजचा मोटिवेशनल कोट. प्रारंभ करणे हे पुढे जाण्याचे रहस्य आहे. मित्रांनो, आपण बहुतेक वेळा बघतो की जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा त्याच्यामध्ये नकारात्मक विचार पहिले करत असतो, पण आपण त्या गोष्टीला तर सुरुवात केलेलीच नसते. तर जेव्हाही आपण कोणत्या गोष्टीला नवीन सुरुवात करू तेव्हाच त्याच्यामधून आपल्याला एक यशाचा मार्ग सापडेल. तर तेव्हा त्या गोष्टीला सुरुवातीला तुम्ही प्रारंभ करा, पुढे जाण्याचा त्यातून प्रयत्न करा, तरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल. चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न. वेदांता या कंपनीने सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी तैवानच्या कंपनीशी करार केलेला आहे. वेदांता या कंपनीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पहिला पर्याय आहे नवी दिल्ली, दुसरा आहे कोलकाता, तिसरा आहे मुंबई. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी वेदांता या कंपनीचे मुख्यालय आहे. बघूया दुसरा प्रश्न. प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली होती? इथे 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे 28 ऑगस्ट 2014, दुसरा आहे 22 जानेवारी 2015, तिसरा आहे 4 मे 2017. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 28 ऑगस्ट 2014 या रोजी जनधन योजनेची सुरुवात झाली होती. बघूया पुढचा प्रश्न. एअर इंडियाचे नवीन CEO कोण बनले आहेत? इथे 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे सुनीत शर्मा, दुसरा आहे मनोज पांडे, तिसरा आहे इल्कर आयकी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इल्कर आयकी. इल्कर आयकी यांना एअर इंडियाचे नवीन CEO बनवले आहे, हे लक्षात ठेवायचे तुम्ही. बघूया पुढचा प्रश्न. जानेवारी 2022 साठी पुरुष ICC प्लेयर ऑफ द मंथ कोणाला घोषित केले आहे? इथे 3 पर्याय आहेत. पहिला आहे किगन पीटरसन, दुसरा आहे डेव्हिड वॉर्नर, तिसरा आहे ऋषभ पंत. तर याचे योग्य उत्तर आहे किगन पीटरसन. किगन पीटरसन यांना जानेवारी महिन्याचा ICC प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड देण्यात आलेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. कृषी मंत्रालयाद्वारे मेरी पॉलिसी मेरे हात अभियान चालू करण्यात आले. कृषी मंत्री कोण आहे? पहिला पर्याय आहे सर्वानंद सोनोवाल, दुसरा आहे नरेंद्र सिंग तोमर, तिसरा आहे जी किशन रेड्डी. तर याचे योग्य उत्तर आहे नरेंद्र सिंग तोमर. नरेंद्र सिंग तोमर हे कृषी मंत्री आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, मी जेवढे इथे प्रश्न आणि उत्तरे सांगतोय ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवत चला आणि त्याचे मल्टिपल टाईम रिव्हिजन करत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी ह्या लक्षात राहतील. तर चला बघूया पुढील प्रश्न. भारत हा देश अमेरिका ह्या देशाकडून मल्टी रोल हेलिकॉप्टर आयात करणार आहे. हेलिकॉप्टरचे नाव काय आहे? पहिला पर्याय आहे MS-60R, दुसरा आहे MI-17, तिसरा आहे MiG-27. तर याचे योग्य उत्तर आहे MS-60R. हे हेलिकॉप्टर भारत हा देश अमेरिका ह्या देशाकडून आयात करणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे? इथे 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे मॉस्को, दुसरा आहे कीव, तिसरा आहे ऑस्ट्रिया. तर याचे योग्य उत्तर आहे कीव. कीव ही युक्रेन या देशाची राजधानी आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. जागतिक शाश्वत परिषद भारतातील कोणत्या शहरात होणार आहे? पहिला पर्याय आहे मुंबई, दुसरा आहे दिल्ली, तिसरा आहे भोपाळ. तर याचे योग्य उत्तर आहे दिल्ली. दिल्ली या ठिकाणी जागतिक शाश्वत परिषद होणार आहे. बघूया पुढील प्रश्न. केवडिया रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते ठेवण्यात आले आहे? पहिला पर्याय आहे पाटलपनी रेल्वे स्टेशन, दुसरा आहे एकता रेल्वे स्टेशन, तिसरा आहे हबीबगंज रेल्वे स्टेशन. तर याचं योग्य उत्तर आहे एकता रेल्वे स्टेशन. एकता रेल्वे स्टेशन हे नाव केवडिया रेल्वे स्टेशनला देण्यात आलेलं आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. टाटा IPL कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा कर्णधार कोणाला बनविण्यात आले आहे? पहिला पर्याय आहे हार्दिक पांड्या, दुसरा आहे श्रेयस अय्यर, तिसरा आहे हर्षद पटेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यर यांना कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा कर्णधार बनविण्यात आले आहे. स्मार्ट कार शस्त्र परवाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? इथे 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे तेलंगणा, दुसरा आहे दिल्ली, तिसरा आहे गुजरात.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिल्ली. दिल्ली या ठिकाणी स्मार्ट कार्ड शस्त्र परवाना सुरू करण्यात आला आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. खजुराहो फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पहिला पर्याय आहे महाराष्ट्र, दुसरा आहे आंध्र प्रदेश, तिसरा आहे मध्य प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये खजुराहो फेस्टिवल साजरा केला जातो. मित्रांनो, मी जेवढे पर्याय या प्रश्नांमध्ये देत असतो ते प्रत्येक न्यूजशी लिंक केलेले असतात, तर त्यांचाही तुम्ही अभ्यास करत चला. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? पहिला पर्याय आहे कृती सेनन, दुसरा आहे प्रियंका चोप्रा, तिसरा आहे दीपिका पादुकोण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कृती सेनन. कृती सेनन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीने कॉर्बेवॅक्स ही लस तयार केली आहे. बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर इथे 3 पर्याय आहेत. पहिला आहे राजस्थान, दुसरा आहे चेन्नई, तिसरा आहे हैदराबाद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हैदराबाद. हैदराबाद या ठिकाणी या कंपनीचे मुख्यालय आहे. कोंड नेस्ट ट्रॅव्हलरकडून जाहीर केलेल्या यादीनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा जगातील सुंदर पर्यटन स्थळांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे? पहिला पर्याय आहे सिंधुदुर्ग, दुसरा आहे औरंगाबाद, तिसरा आहे नाशिक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. IPL 2022 येत्या एप्रिल महिन्यात चालू होणार आहे. IPL कोण आयोजित करत असते? पहिला पर्याय आहे ICC, दुसरा आहे IOC, तिसरा आहे BCCI. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे BCCI. BCCI IPL आयोजित करत असते. हे पण तुम्हाला सर्वांना माहीत पाहिजे. बघूया पुढचा प्रश्न. जागतिक पाणथळ दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहिला पर्याय आहे 1 फेब्रुवारी, दुसरा आहे 2 फेब्रुवारी, तिसरा आहे 13 फेब्रुवारी. तर याचं योग्य उत्तर आहे 2 फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी या दिवशी जागतिक पाणथळ दिवस साजरा केला जातो. भारतात 1000हून अधिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कोणत्या कंपनीने स्थापन केलेले आहे? पहिला पर्याय आहे BPCL, दुसरा आहे HPCL, तिसरा आहे IOCL. तर याचं योग्य उत्तर आहे IOCL. IOCL या कंपनीने 1000 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन स्थापन केलेले आहे. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्यात रिच ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्लांट आणि नॅनो युरिया प्लांटची उभारणी करण्यात आली आहे? पहिला पर्याय आहे उत्तराखंड, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे बिहार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र या ठिकाणी हे 2 प्लांट लावण्यात आलेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. G20 समिट 2022चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे सोपविण्यात आले आहे? पहिला पर्याय आहे इंडोनेशिया, दुसरा आहे फ्रान्स, तिसरा आहे चीन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया या देशाकडे या समिटचे अध्यक्षपद देण्यात आलेले आहेत. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्यातील अप्पर भद्रा प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळणार आहे? पहिला पर्याय आहे कर्नाटक, दुसरा आहे तामिळनाडू, तिसरा आहे ओडिसा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक या राज्यातील अप्पर भद्रा प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळणार आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. बिझनेस स्टँडर्ड बँकर ऑफ द इयर 2020-21 म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय आहे संदीप बक्षी, दुसरा आहे उदक कोटक, तिसरा आहे दिनेश खारा. तर याचे योग्य उत्तर आहे संदीप बक्षी. संदीप बक्षी यांना बिझनेस स्टँडर्ड बँकर ऑफ द इयर म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. बघूया पुढचा प्रश्न. CBI न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना किती वर्षाचा तुरुंगवास आणि 60 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे? याचा पहिला पर्याय आहे 10 वर्ष, दुसरा आहे 7 वर्ष, तिसरा आहे 5 वर्ष. तर याचं योग्य उत्तर आहे 5 वर्ष. 5 वर्षासाठी लालू प्रसाद यादव यांना तुरुंगवास आणि दंड ठोठावला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. अ नेशन टू प्रोटेक्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहे? इथे 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे संदीप कुमार, दुसरा आहे प्रियम गांधी, तिसरा आहे पल्लवी अय्यर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रियम गांधी. प्रियम गांधी यांनी
हे पुस्तक लिहिलेलं आहे. बघूया पुढचा प्रश्न. गौतम सावंत यांना आंध्र प्रदेश या राज्याच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल कोण आहे? पहिला पर्याय आहे विश्वभूषण हरिचंद्रन, दुसरा आहे कलराज मिश्रा, तिसरा आहे आनंदीबेन पटेल. तर याचे योग्य उत्तर आहे विश्वभूषण हरिचंद्रन. विश्वभूषण हरिचंद्रन हे आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि जेवढे पण राज्य असतील त्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची एक लिस्ट बनवून ठेवा आणि त्याचे वारंवार रिव्हिजन करत चला, जेणेकरून तुम्हाला ते सर्व लक्षात राहतील. बघूया पुढचा प्रश्न. हिमाचल प्रदेश या राज्याने औषध वितरणासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? पहिला पर्याय आहे एअर इंडिया, दुसरा आहे स्काय एअर, तिसरा आहे इंडिगो. तर याचे योग्य उत्तर आहे स्काय एअर. तर हिमाचल प्रदेश या राज्याने स्काय एअरसोबत करार केलेला आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अटल पेन्शन योजनेची सुरुवात केव्हा झाली होती? पहिला पर्याय आहे 22 जानेवारी 2015, दुसरा आहे 3 मे 2016, तिसरा आहे 1 जून 2015. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 जून 2015. 1 जून 2015 रोजी अटल पेन्शन योजनेची सुरुवात झाली होती. तर तुम्ही योजनांची पण एक लिस्ट बनवून ठेवा आणि त्याचे रिव्हिजन करत चला. बघूया पुढचा प्रश्न. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची 140वी बैठक कोणत्या शहरात होणार आहे? पहिला पर्याय आहे दिल्ली, दुसरा आहे मुंबई, तिसरा आहे कोलकाता. तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी या कमिटीची बैठक होणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. मेटारम जटारा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? इथे 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे आसाम, दुसरा आहे मणिपूर, तिसरा आहे तेलंगणा. तर याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणा या राज्यामध्ये मेटारम जटारा उत्सव साजरा केला जातो. बघूया पुढचा प्रश्न. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? इथं 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे गांधीनगर, दुसरा आहे मुंबई, तिसरा आहे दिल्ली. तर याचं योग्य उत्तर आहे दिल्ली. दिल्ली या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्यालय आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. भारताची सर्वात मोठी तेल कंपनी IOC कोणत्या ठिकाणी ग्रीन हायड्रोजन प्लांट टाकणार आहे? इथे 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे जामनगर, दुसरा आहे मथुरा, तिसरा आहे हिसार. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मथुरा. मथुरा या ठिकाणी ही कंपनी ग्रीन हायड्रोजन प्लांट टाकणार आहे. देशातील जमिनींची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होण्यासाठी कोणते पोर्टल चालू करण्यात आले आहे? पहिला पर्याय आहे मेरी पॉलिसी मेरे हात, दुसरा आहे वन नेशन वन रजिस्ट्रेशन, तिसरा आहे करिअर पोर्टल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वन नेशन वन रजिस्ट्रेशन. हे पोर्टल चालू करण्यात आलेले आहेत. हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आजचा करंट अफेअर मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि जे पण मी प्रश्न उत्तरे आणि ज्या काही न्यूज असतात ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवत चला, कारण की त्याचा रिव्हिजनसाठी तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करून घ्या, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. जय हिंद.